नमस्कार. खरं तर मी काय प्रेस घेणार नव्हतो, परंतु मला काल काही आमच्या गावकऱ्यांचे, मराठा समाजातील बांधवांचे खूप फोन आले आणि त्यांनी सांगितलं, महाराज आता समाजाच्या काही जो एक झाला आहे त्याच्यासाठी आपण थांबायला हवं. ठीक आहे म्हटलं, समाजाच्यासाठी थांबू आपण, पण माझ्यावर जे व्यक्तिगत आरोप जरांगे पाटलांनी केलेत त्याची त्यांनी जाहीर सगळ्या चॅनलवर माफी मागावी. मी थांबतो. आणि तसा त्यांना मी निरोपही पाठवला होता, परंतु त्यांनी काय अद्याप पावेतो माझी माफी मागितली नाही. खरं तर कारण असं होतं की मी त्यांना जे प्रश्न विचारले हे सगळेच्या सगळे प्रश्न पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये हे सगळे प्रश्न आरक्षणाच्या संबंधित होते आणि त्यांनी माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्यांनी तर दिलंच नाही, परंतु त्यांच्या कुठल्याही प्रवक्त्यानं किंवा मराठा समाजाच्या कोणत्याही जो अभ्यासक आहे, त्यांचं समर्थन देणारा आहे, पाठिंबा देणारा आहे, अशा कोणीही माझ्या एकाही प्रश्नाचं खंडन केलेलं नाही. मी काय प्रश्न उपस्थित केले होते की आपलं जे नेतृत्व आम्ही मान्य केलं ते पारदर्शकतेचा मुद्दा आपण ओपन चॅनल समोर बोलत होता, परंतु आपण तो भंग केला. लोणावळा वाशी मी आपल्याला सांगितलंय, आपण सातत्याने बदल करता तुमच्या भूमिकेमध्ये, तुमच्या सगळ्या भूमिकाही आपण सांगितल्या. आपलं नेतृत्व अपरिपक्व आहे हे आम्ही सांगितलं. या सगळ्या तिन्ही चारही मुद्द्यावर कोणीही खंडन केलं नाही. या उलट मला प्रचंड प्रमाणात शिवीगाळ, ट्रोल, जीवे मारण्याच्या धमक्या, जीवे मारण्याचा प्रयत्न असे सगळे प्रकार झाले. आणि त्याचबरोबर मी जी भूमिका घेतली या भूमिकेशी अनेक लोक, मराठा समाजातील अनेक लोक सहमत आहे. मी काय मराठा समाजाचा नेता नाही, मी नेतृत्व घड्याळ निघालो नाही आणि मला नेता होण्याची हौसही नाही, परंतु एक सत्य भूमिका, आपण लोकशाही देशामध्ये राहतो आणि प्रत्येकाला आपली एक भूमिका मांडण्याचा अधिकार आहे.